नमस्कार, मी दिव्या. वेलकम टू माय चॅनल. सो फेस्टिव्ह सीझन स्टार्ट झाला आहे आणि सगळेच आपले आउटफिट आधीच डिसाईड करून ठेवतात की आपल्याला केव्हा काय घालायचं आहे आणि काय लुक करायचा आहे. पण माझ्यासोबत असं होतं की मी आउटफिट तर डिसाईड करते, पण ज्वेलरी ऐन वेळेसच आठवतं की यावर काय जाईल किंवा काय सूट होईल. त्यानुसार मग शोधावं लागतं की काय आहे आपल्याकडे आणि काय नाही आहे. तर यावेळेस मी थोडं सॉर्ट ठेवलं आहे. त्या साडीवर किंवा ड्रेसवर कुठली ज्वेलरी घालणार आहे हे मी आधीच डिसाईड केलं आहे. ज्वेलरी हॉल शेअर करायला मी खूप जास्त एक्सायटेड आहे, कारण फर्स्ट टाइम मेशोवरने ज्वेलरी ऑर्डर केली आहे. स्टोन कसे आहेत आणि ते गोल्डन कलर नक्की कसा आलाय, कारण कन्सर्न तोच असतो की स्टोन कसे येतात आणि गोल्डन कलर जो असतो ज्वेलरीमध्ये तो कसा दिसेल. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल. चला तर मग सुरू करूया. बॉक्समध्ये ज्वेलरी रिसीव्ह झाली आहे, म्हणजे ठीक आहे, प्लास्टिक मध्ये नाही आलंय, बॉक्स आलाय. ऍक्च्युली ज्वेलरीसाठी पॅकेजिंग खूप मॅटर करते की कसं प्रॉडक्ट आहे आणि काय असेल. खूप नाजूक नेकलेस आहे, खूप खूप सुंदर वाटतोय. सो तुम्ही बघू शकता किती सुंदर वाटतोय, खूप क्लासी आणि एलिगंट वाटतोय लुक. म्हणजे साडीवर आणि कुठल्याही ड्रेसवर हा खूप सुंदर वाटेल. सो सेकंड नेकलेसची पण पॅकेजिंग सेम आली आहे. बॉक्स मध्ये पॅक आहे आणि पॅकेजिंग इज गुड. आणि ह्या नेकलेसवर इयरिंग्स पण आहेत. आधीच्या नेकलेसवर इयरिंग्स नाहीये, तो फक्त नेकलेस होता. ग्रेट. हा नेकलेसही खूप सुंदर वाटतोय. म्हणजे हा नेकलेस नाहीये, पण तसं चोकर टाईप तुम्ही घालू शकता. आणि खूप सुंदर इयरिंग्स आहेत. म्हणजे छान ग्रीनिश आणि पिंकिश शेड आहे त्यात आणि मोती आहे. सो तो खूप साऱ्या साडीवर आणि ड्रेसवर जाईल. ऍक्च्युली काटापदराच्या साडीवरही खूप सुंदर दिसेल. तर त्यांची प्राइस मी मेन्शन करते की मी कितीला घेतलाय. सो प्राइस थोडी चेंज होऊ शकते. मेशवर प्राइस चेंज होतात, बट जास्त नाही होत. 5-10 रुपयाचा फरक पडतो. मेन म्हणजे खूप रिझनेबल प्राइस मध्ये हे सगळे नेकलेस मिळाले, पण त्यांची क्वालिटी तशी नाहीये. लाईक ते जे फक्त ते गोल्डन शाईन दिसतं तसं नाहीये, खूप डिसेंट वाटतंय. सो हे पल्स पण खूप सुंदर वाटतायत आणि खूप नाजूक आहे, इझिली कॅरी करू शकतो. इयरिंग्स पण खूप हलके आहेत, दिवसभरही इझिली कॅरी करू शकतो. हे पण सेम पॅकेजिंग आहे, बट ही थोडी स्टोन वाले नेकलेस आहे, तर नाईस बबल मध्ये पॅक करून दिलाय. तर हा असा काही पीस आहे. हे मी थोडे स्टोन मध्ये मागवले, कारण काही साड्यांवर जास्त म्हणजे आधी ओपन करते मग बोलते. सो तुम्ही बघू शकता. लुक चेंज करतोय, ऍक्च्युली खूप सुंदर वाटतोय. सो मी खूप जास्त एक्सायटेड आहे. मी कधी ऍक्च्युली जास्त स्टोनवाले आणि गोल्डन स्टोन, पिंक स्टोन असे नेकलेस यूज नाही केले, पण काही साड्यांवर तेच नेकलेस सुंदर दिसतात, तर मी पण हे फर्स्ट टाइम ऑर्डर केले आणि खूप सुंदर वाटतोय. इयरिंग्सही खूप सुंदर आले. ऍक्च्युली नेकलेस आणि इयरिंग्स दोन्ही असले तर सॉर्ट होतं. एका नेकलेसलाच इयरिंग्स नव्हते. नेकलेसचा कॉमन कलर आहे गोल्डन आणि पिंक, तर त्यावर कुठलीही नॉर्मल ट्रॅडिशनल इयरिंग जातात. गेम चेंजर ज्वेलरी आहे ही. म्हणजे खूप सुंदर वाटते. ऍक्च्युली मी इमॅजिन केलं नव्हतं की इतकं छान वाटेल, पण येस, मी खूप जास्त शॉक आहे की इतकं सुंदर नेकलेस फक्त 146 रुपयाला परचेस केला आहे. क्वालिटी खूप छान आहे आणि हेवी आणि स्टोन वाली ज्वेलरी आपण डेली किंवा जास्त यूज नाही करत. सो बेटर आहे की कमी प्राइस मध्ये आपण जर परचेस केलं तर लुकही कम्प्लीट होतो. सो इयरिंग्स पण खूप सुंदर दिसतात ऍक्च्युली. नेक्स्ट नेकलेस, सिंपल ड्रेसही जर छान ज्वेलरी आपण वेअर केली तर खूप सुंदर दिसतो. कुठल्याही लुकला ज्वेलरी 4 चांद लावते, आपण असं म्हणू शकतो. हे मी खूप लेट रिअलाइज केलंय. ड्रेस घेतला किंवा साडी घेतली, काही घेतलं तर मी विचार करते की यावर आपण कुठली ज्वेलरी घालू शकतो किंवा काय लुक करू शकतो. तर हे सगळं खूप लेट मी रिअलाइज केलं की ज्वेलरी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे.
ॲक्च्युली लुक चेंज झाला आणि खूप सुंदर वाटतोय. बियॉन्ड एक्सपेक्टेशन. मी एक्सपेक्ट केलं नव्हतं की इतका सुंदर वाटेल. इतक्या कमी प्राईजमध्ये इतका सुंदर लुक दिसतोय म्हणून जास्त आनंद होतोय मे बी. पण खरंच खूप खूप जास्त इलेगंट आणि क्लासी वाटतोय हा लुक. म्हणजे कशावरही जाईल. आय नो इथं एक साखळीसारखी आहे गोल्डन, सो ती हेवी नाही आहे, तर इझिली कॅरी करू शकतो. आणि इयरिंग्स तर खूप नाजूक आणि खूप छान आहेत, म्हणजे कशावरही जातील अगदी. चेहऱ्यावर दिसते की मी किती जास्त खुश आहे. खूप सुंदर वाटतोय, म्हणजे लुक चेंज केला आणि वाव. 150 रुपयाचा हा नेकलेस आहे, तर नक्की ट्राय करा. पेंडंट खूप सुंदर वाटतंय, म्हणजे खूप नाजूक आणि खूप क्लासी वाटतंय. सो नेक्स्ट नेकलेसही खूप सुंदर आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर डिझाईन आहे या नेकलेसची आणि खूप जास्त नाजूक आहे, म्हणजे खूप सुंदर वाटतोय. सो ट्राय करूया. ॲक्च्युली मी सगळे नेकलेस ट्राय करायला खूप जास्त एक्सायटेड आहे, कारण मी इतकी ज्वेलरी कधी घेतली नाही आहे. नेकलेस आणि प्रत्येक आउटफिटनुसार ज्वेलरी चेंज करा असं मी काही करत नव्हते, पण आता आवडायला लागलं आहे मला. इयरिंग्स रिसीव झाले सेम डिझाईनमध्ये, खूप नाजूक आहेत, तर छान वाटतील. आणि लाईट वेट असल्यामुळे फुल डे इझिली कॅरी करू शकतो. ॲज अ चोकर पण हा यूज करू शकतो. मोतीचा यूज करायचा नसेल तर स्टोनमध्ये पण चोकर खूप छान वाटतात. तर हा नेकलेस तसंच आहे आणि ते छान असे गोल्डन हे पण हायलाईट होत आहेत, तर ते पण खूप सुंदर दिसतंय. सगळ्यात फेवरेट नेकलेस आहे हा, मला बघितल्या आवडलेला. आणि तुम्ही बघू शकतात किती सुंदर आहे. आणि आता हे लोटस पॅटर्न खूप ट्रेंडिंगमध्ये चालू आहे, तर खूप सुंदर दिसतो. खूप क्लासी लुक येतोय. लोटस पॅटर्न ट्रेंडिंगमध्ये पण चालू आहे, म्हणजे त्याचे बँगल्स आणि इयरिंग्स, नेकलेस, चोकर सगळंच यायला लागलं आहे. सगळेच ऑप्शन असे चूज केले की ते खूप साऱ्या आउटफिटवर इझिली जातील. असे पिंक किंवा ग्रीन आणि एक लेव्हेंडर मिक्स जो शेड येतो तो मोस्टली ट्रॅडिशनल आउटफिटवर इझिली सूट होतो, तर मी त्या अकॉर्डिंग कलर चूज केले. आणि पर्ल्स पण मी तसेच घेतले. एकामध्ये मी व्हाईट चूज केले, कारण काही साड्यांवर व्हाईट पर्ल्स जास्त छान वाटतात आणि रिजनेबल प्राईजमध्ये हे मिळालं आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता. टोन किंवा कलर खूप सुंदर आलेत, म्हणजे असं बघायला समोरूनही खूप छान वाटतोय. आय नो खूप जास्त तो डार्क गोल्डन कलर असेल तर खूप ज्वेलरी खूप विचित्र दिसते, तसा नाही आहे. तर गोल्डन कलर खूप सटल आहे, खूप जास्त गोल्डन नाही आहे. माझा हा सगळ्यात जास्त फेवरेट नेकलेस आहे. या सगळ्या नेकलेसमध्ये तुम्हाला कुठला नेकलेस आवडला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.